हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या लेटेस्ट म्हणजेच 9 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आणि त्याचबरोबर मालिकेमध्ये एक जबरदस्त वळण आलेलं आहे. हेच आपल्याला 9 डिसेंबरच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण दुष्यंतला जाणीव झालेली असते की त्याच्यासाठी कृष्णा किती योग्य आहे. तो हळूहळू कृष्णाच्या प्रेमात पडायला लागलाय. तिची त्याला सवय होऊ लागली. पण आता ह्या नात्यामध्ये खूपच मोठं वादळ येणार आहे. कारण बाळजाबाईने दिलेलं चॅलेंज इथे कृष्णाने स्वीकारलेलं असतं आणि त्यामुळेच कृष्णा ही दुष्यंतच्या लायक नाहीये हे बाळजाबाईला वाटत असतं. काही जरी झालं तरीसुद्धा ह्या कृष्णाला मी घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीये आणि हीच तिची लायकी आहे आणि त्यामुळेच कृष्णाने सुद्धा तिचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि मी ह्या घरची लक्ष्मी आहे. दुष्यंत सरकारांची मी बायको आहे. कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील असं नाव लावून मी याच घरामध्ये राहणार असं सुद्धा तिने बाळजाबाईंना ठणकावून सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे आता इकडे बाळजाबाई खूप रागात असते आणि दुष्यंतने जाळलेल्या फोटोमध्ये तिला दुष्यंत आणि त्याचबरोबर गौतमी म्हणजेच पूजाचा फोटो मिळालेला असतो आणि ती त्याच शोधामध्ये असते. तिने आता पुण्याला सुद्धा फोन करून ह्या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आपण मालिकेमध्ये पाहतो की आता नुकताच कृष्णाचा वाढदिवस होऊन गेलेला असतो. आता जेवढा वेळ घालता येईल कृष्णासोबत तेवढा वेळ दुष्यंत तिच्यासोबत घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा इकडे तो तिला विचारतो, काय ग कृष्णा, आज तू कुठे जाणार आहेस? त्यावर ती म्हणत असते, मी आज म्हणतोय इकडे शेतावर जरा फेरी मारून यावं, शेतावर जावं. त्यावर लगेच दुष्यंत म्हणत असतो, मग आपण एक काम करूया, मी पण तुझ्याबरोबर येतो. शेतामध्ये जाऊया आणि मग तसंच आपण पुढे एखाद्या छान रेस्टॉरंटला जाऊया. हे सगळं मैनावतीने ऐकलेलं असतं. मैनावती धावतच जाते आणि ही समधी गोष्ट आता बाळजाबाईच्या कानावर घालत असते. ती म्हणत असते, अहो तुम्ही इथे बसलायत, पण ती तिकडं कृष्णा काय करायली? ती कृष्णा आणि दुष्यंत तिकडे रेस्टॉरंटमध्ये जाणार आहेत. त्यावर बाळजाबाई म्हणत असते, असं अजिबात होणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा त्या दोघांना मी सोबत जाऊच देणार नाही आणि म्हणूनच आता इकडे बाळजाबाईने एक प्लॅन केलेला असतो. लागलीच दुष्यंतकडे जातात आणि दुष्यंतला म्हणत असतात, अरे दुष्यंता, काय करतोयस तू? हे बघ, आता तू बिझनेसमध्ये लक्ष घालायचा प्रयत्न केलाच आहेस ना, मग जरा तालुक्याला जाऊन येऊ. आणि तालुक्याला गेल्यानंतर मला असं वाटतंय की तिथे आता जाऊन आपल्या सगळ्या गोष्टींची माहिती, त्याचबरोबर माझी थोडीशी कामं आहेत, मग ती कामं तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे. आणि बघ ना, आज योगायोगाने ड्रायव्हरसुद्धा नाही आहे, कारण बाळजाबाईने ड्रायव्हरला सुद्धा सुट्टी दिलेली असते आणि त्यामुळेच त्या दुष्यंतला म्हणत असतात. आता दुष्यंतसाठी बाळजाबाई किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काही जरी झालं तरी सुद्धा इकडे तो बाळजाबाईचा शब्द मात्र खाली पडू देत नाही आणि त्यामुळेच तो म्हणत असतो, आई तू काळजी करू नकोस, आपण ताबडतोब निघूयात चल. म्हणून तो आता इकडे लगेचच बाळजाबाईला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन निघालेला असतो. आपण पाहतो की आता बाळजाबाई आणि दुष्यंत हे तालुक्याच्या ठिकाणी निघालेले असतात. तेवढ्यातच मात्र इकडे आता बाळजाबाई मुद्दामच इकडे पाहत असतात की दुष्यंतच्या फोनवर इथे गौतमीचा फोन येत असतो आणि त्यामुळे तो फोटो आणि त्याचबरोबर इकडे तो जाळ्याला अर्धवट फोटो, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता बाळजाबाईला आठवतात आणि त्यामुळे तिथे असलेल्या नारळगाडी त्या पाहतात आणि म्हणत असतात, अरे दुष्यंता, मला खूप तहान लागली बघ. त्यावर तो म्हणत असतो, आई एक काम करूया, तुला नारळ पाणी चालणार आहे का? तेवढ्यातच ती म्हणते, हो चालेल ना. मग दुष्यंत आता तिच्याकरिता नारळ पाणी आणण्यासाठी जातो आणि जेव्हाच दुष्यंत हा गाडीतून खाली उतरतो, दुष्यंत गाडीतून खाली उतरल्याबरोबर इकडे बाळजाबाई दुष्यंतचा फोन हातामध्ये घेतात आणि दुष्यंतचा फोन हातामध्ये घेऊन त्या ताबडतोब तो फोन रिसीव्ह करतात. आता इकडे गौतमी म्हणत असते, अरे डी तू कुठे आहेस? तेवढ्यातच आपण पाहतो आता बाळजाबाईने फोन उचलल्यामुळे बाळजाबाई म्हणत असतात, मी दुष्यंतची आई बोलायले. त्यावर ती थोडीशी घाबरते. तिला तर एका पॉईंटला खूपच भीती वाटत असते. आता तिला काय माहिती की हे आपल्या घरी आईतच आपल्याला दरवाजा उघडं करणारं यंत्रच मिळालेलं आहे. त्यामुळे ती थोडीशी घाबरते आणि इकडे लगेचच आता बाळजाबाई म्हणत असते, हे बघ, मी दुष्यंतची आई बोलते, पण मला तुला भेटायचंय. कुठे भेटशील तू मला? त्यावर ती म्हणत असते, तुम्ही सांगा मी कुठे भेटू? तेव्हा आता इकडे बाळजाबाई म्हणत असतात, मी सांगेल तिथे येणार आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या गावामध्येच तुम्हाला भेटायला येणार आहे. तसंही मला इकडे दुष्यंतला भेटायचं होतं, मला त्याची खूप आठवण येते म्हणून मी येत होते. तेव्हा आता बाळजाबाई आणि पूजाचा प्लॅन भेटण्याचा ठरलेला असतो. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला
रेस्टॉरंटला जाण्याचा पूर्ण प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो आणि रेस्टॉरंटला जाण्याचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे दुष्यंतने आता कृष्णाला मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला असतो. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र बाळजाबाई आणि पूजा ह्या दोघीजणी सुद्धा भेटलेल्या असतात. खरं तर पूजाला थोडीशी भीती वाटलेली असते, पण जेव्हा बाळजाबाईच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकते तेव्हा मात्र तिचा आनंद गगनातच मावत नसतो. इकडे आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, या वर्षाखेरीस आपण आपल्या नात्याची नवीन सुरुवात करूयात. तुला हे लेटर देऊन तर मी जे काही जबरदस्ती लग्न केलं होतं त्या लग्नाचा आता मी मनापासून स्वीकार करणार आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. कृष्णा, मी आत्तापर्यंत तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलोय. मला माहिती होतं हे आपलं जबरदस्तीचं नातं आहे, पण आता मला ते मनापासून स्वीकारायचं आहे, असं दुष्यंत आता बोलत असतो. तर इकडे बाळजाबाई आणि पूजाने हात मिळवणी केल्यानंतर बाळजाबाई म्हणत असतात, महायुती, आपली ही महायुती आता कृष्णाचा धुरळा उडवणार आहे आणि आपण दोघी एकत्र आल्यानंतर जाळ आणि धूर संकटच निघणार आहे, असं बाळजाबाई म्हणत असते. आता आपण दोघी एकत्र यायचं आणि त्या कृष्णाला घराच्या बाहेर हकलायचं, असं दोघींनी ठरवलेलं असतं आणि तसा प्लॅन केलेला असतो. आता कृष्णा सुंदर अशी साडी नेसून बेडरूममध्ये येते. दरवाजा उघडते तर पूर्ण बेडरूम सजवलेली असती. एक पाय आतमध्ये ठेवते तेव्हा डोक्यावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. आता इकडे तेव्हा जो आपला दुष्यंत आहे तो तिच्या हातामध्ये एक बुके देतो आणि ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, हे समज तुम्ही माझ्यासाठी केलंय? त्यावर लगेच दुष्यंत म्हणत असतो, हो कृष्णा, हे सगळं मी तुझ्यासाठीच केलंय, पण बुंगाट पाहुणं हे समज करण्याची काय गरज होती? त्यावर तो म्हणत असतो, कृष्णा, मला तुला काहीतरी सांगायचंय. त्यावर ती म्हणत असते, बोला ना, काय झाले, काय सांगायचंय बुंगाट पाहुणं? तेव्हा तो म्हणत असतो, मला पत्नी म्हणून, असं म्हटल्याबरोबर दुष्यंतचा फोन वाजतो आणि फोन वाजल्याबरोबर आता तो रिसीव्ह करतो. तेवढ्यातच समोरून आवाज आलेला असतो की पूजाने आत्महत्या केली. त्यावर हा लगेचच म्हणत असतो, काय, पूजाने आत्महत्या केली? आता प्रेक्षकांनो, हा फोन कोणी केला असेल? तर हा फोन केलेला असतो फक्त आणि फक्त सावित्रीने. कारण आता पूजाने सावित्रीला सुद्धा ह्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेलं असतं आणि कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी हा डाव रचलेला असतो. आता ह्या डावामध्ये कृष्णा आणि दुष्यंतचं प्रेम जिंकेल का बाळजाबाई आणि पूजाचे कटकारस्थानं जिंकतील, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा आनंदाचा संसार तुम्हाला पाहायला आवडेल का इकडे बाळजाबाई आणि पूजाने केलेले कटकारस्थानं विजयी झालेले तुम्हाला आवडतील? कमेंटद्वारे तुम्ही सांगायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचसोबत छान इंटरेस्टिंग अशा नवीन प्रोमोसोबत. तोपर्यंत पाहत रहा हळद रुसली कुंकू हसलं.